कोणाबद्दल बोलताय सर तुम्ही? पटवर्धन बद्दल. अहो आता निघेल तो संध्याकाळी. परवा त्याचं जॉईनिंग आहे बँगलोरला. ए बाई, कुठे निघालीस? मला अनामिका ताईंना भेटायचंय, जरा अर्जंट आहे. माझे भाऊजी पुणे सोडून चाललेत, त्यांना थांबवायचंय. अरे ठीक आहे, मला वर जाऊ देऊ नका आणि तुमच्या मुलीला घराबाहेर पाठवू नका. पण तुम्हाला काय वाटतंय? काय वाटतं तुम्हाला? हे सगळं करून ते दोघंही एकमेकांवर प्रेम करायचे थांबणार आहे? ए, तोंड सांभाळून बोला. तोंड सांभाळून कशाला बोलू मी? हा, खरं बोलण्यात कुठली आली आहे चोरी? आणि तुमची जी बंधनं आहेत ना, त्यांनी काही फरक पडणार नाहीये, कळलं का? त्यांना कसं थांबवायचं हे फक्त वल्लीला माहितीये. तुला पाप्याचं पितर, तू स्वतःला सांभाळलंस तरी खूप आहे. ओ, तुम्ही मोठे आहात ना म्हणून मान देऊन बोलतेय तुमच्याशी, पण या वल्लीला हलक्यात घेऊ नका. तुम्हाला काय वाटतंय हो, काल परवाचं प्रेम आहे यांचं? माझे भाऊजी 22 वर्ष थांबलेत अनामिका ताईंसाठी. त्यांचं प्रेम आहे अनामिका ताईंवर, पण काही घडलं नाही. कोणामुळे सांगा ना, कोणामुळे? वल्लीमुळे. मी थांबवलं ना म्हणून तुमची मुलगी अजूनही दीक्षित आहे. नाहीतर आला असतात वाड्यावर तुमच्या मुलीला भेटायला. ते काय आहे ना, माझे भाऊजी माझ्या शब्दाबाहेर नाही आहेत म्हणून हे सगळं थांबलंय, कळलं? तुमची मुलगी आहे का तुमच्या ताब्यात? तुझा हा आत्मविश्वास आहे ना, तुझ्या घरी दाखवायचा. माझ्याशी आगाऊपणाने बोलायचं नाही. ठीक आहे, जाते मग मी. ज्या दिवशी डोक्यावर अक्षता टाकायची वेळ येईल ना, तेव्हा आपण भेटू. माझी मुलगी असं काहीही करणार नाही. माझे भाऊजी सुद्धा असं काहीही करणार नाही, कारण मी त्यांना असं काही करू देणार नाही. आम्हाला काय हाऊस नाहीये तुमच्या आगाऊ मुलीला पटवर्धनांची सून करून घ्यायला. त्याचा चेहराही भगवत नाही मला. आणि हे लग्न थांबवणं फक्त माझ्या हातात आहे, पण ते मी फक्त एका अटीवर करेन. फोन उचल ना बट्या, फोन उचल. बिचारी ग बिचारी, किती ती तळमळ भाऊजींना भेटायची. वल्ली, तू इथे काय करतेयस? तुम्ही भाऊजींची असं का वागताय? अगं, मी तुमचा अपमान केलाय ना. मी खूप वाईट वागले तुमच्याशी, पण त्याची शिक्षा भाऊजींना द्यायची. वल्ली, वल्ली, नाही नाही नाही. हे बघा अनामिका ताई, भाऊजींशिवाय आमच्या घराला काहीच अर्थ नाहीये. मी त्यांना नाही असं जाताना बघू शकत. तुम्ही मन मोडलं ना त्यांचं, हा? त्याच्यामुळे झालंय सगळं. मला माहितीये कुठल्या जन्माची शिक्षा देत आहे माझ्या भाऊजींना. वल्ली उठ, उठ. वल्ली ऐक ना, आईने तुला वर कसं येऊ दिलं? अनामिका ताई, आज खुद्द यमराज माझ्या समोर आले असते ना, तरी मी थांबले नसते. जरा घरी येऊन बघा माझ्या भाऊजींची काय अवस्था आहे ते. भगवत नाहीये त्यांच्याकडे. खूप त्रास होतोय त्यांना, मी खरंच सांगतेय. आणि माई मावशी, बाई बाई बाई,
माझी मावशी तर अगदी कोलमडून गेल्यात. खरंच सांगते मी. का आई आणि मुलाची तुम्ही अशी ताटातोड का करताय? मी काय करू? मी माफी मागू? मी माफी मागते तुमची. मी हवं तर पुन्हा पाया पडते तुमच्या. अशी का? जी शिक्षा द्यायची ती मला द्या. भाऊजींना देऊ नका. भाऊजींना थांबवा. त्यांची 6ची बस आहे. ते गेले ना तर पुन्हा यायचे नाहीत. बापरे, हा विचारच करवत नाहीये मला. मी भाऊजींना जाताना नाही बघू शकत. आणि मला खात्री आहे तुम्ही जर थांबवलं ना तर ते थांबतील. खरंच. तुम्ही थांबवाल ना? थांबवाल ना तुम्ही? अगं नाही, मी पुन्हा माफी मागू? हा मला न्यूज होताला मी चूक केली. मारून घेते. तुम्ही मारा पण त्यांना थांबवा. खरंच त्यांना थांबवा. मी हात जोडते तुमच्यासमोर. तुम्ही कसला विचार करताय? अगं आई, आई, तुमची आई त्यांचा विचार करताय ना? मी सांभाळते. इकडे सगळं मी सांभाळते. फक्त तुम्ही भाऊजींना थांबवा. मी शब्द देते तुम्हाला. मी इकडे सगळं सांभाळते. माझ्या भाऊजींना थांबवा. मी इकडे सांभाळते सगळं. हा, तुम्ही काळजी करू नका. मी आहे इकडे. भाऊजींना थांबवा. थांबवा बाई भाऊजींना. आई ग, फारच हळवी आहेस बाई तू. पण एक बरं आहे, जरा डोळ्यातून पाणी काढलं की लगेच परिणाम होतो. दादा ऐक ना प्लीज, थोडा वेळ थांब ना अजून. सचू मला जावं लागणार. अरे दादा एक लास्ट चान्स दे. सचू नाही थांबता येणार. मला जावं लागेल. रिक्षा पुन्हा स्टेशन. दादा अरे वेळ आहे अजून. सचू ऐक ना. मला जाऊ दे सचू. अरे ऐक बाजू ना दादा. सोड मला. अरे थोडा वेळ थांब प्लीज दादा. सचू बाजू. अरे मी परत नाही बोलणार. हे बघ अजून वेळ आहे दादा तुला जायला. दादा ऐक ना स्टेशन please. थोडाच वेळ थांब. अरे वेळ आहे अजून. ऐक ना माझं दादा. ए ढमाले, घाबरले ना मी. मला तर म्हणाली होतीस त्या दोघांना एकत्र येऊन देणार नाही म्हणून. नाहीच देणार आहे. आणि एकीकडे तर अनामिकाला चांगलं प्रोत्साहन देतेस त्याला जाऊन भेटायचं. प्रोत्साहन देत नाही हो. बघा, गाडी सुरू होते नाही. कुणामुळे? माझ्या. आणि झाली तर नाही होणार हो. आणि समजा अनामिका ताईंची गाडी सुरू झाली तर मी त्यांना सांगितलंय की भाऊजींची 6ची बस आहे, पण त्यांची बस नाहीच आहे. त्यांची रेल्वे 5ची पुणे स्टेशनवरून. काय गोंधळ घालून ठेवणार आहेस तुलाच ठाऊक. काही गोंधळ होणार नाहीये. आतापर्यंत भाऊजींची रेल्वे सुटली सुद्धा असेल. तुझ्यावर विश्वास ठेवून मी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला नाही ना म्हणजे मिळवली. असं काही होणार नाहीये.
मी करते ना सगळं बरोबर. फक्त ते तेवढं अरे आलेच हा मी. हे येऊ द्या. चल जा लवकर. ऐका, ती जी बाई येईल ना बाई, हा तिला स्वारगेटला पोचवायचं आहे, पण असं फिरून फिरून घेऊन जाय. हो नाही 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 असलं काय आपण करत नाही. अरे काय कर. नाही 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 आपल्याला नाही जमणार असले हे. थांबा. द्या करा. ती बाई आहे ना, ती येईल. हा हॉर्न माझा हॉर्न. फक्त फिरवायचं आहे ना. हा फिरून फिरून घेऊन जा. रिक्षा रिक्षा. किती वाजल्या का? कधी येणार आहे ही? अरे वल्ले आली वल्ले आली वल्ले. अगं वल्ल्या, काय झालं? भेटल्या का अनामिका मॅडम? हे, अगं का ग फोन का उचलत नव्हत्या? ए, वल्ली. म्हणजे सगळं ठीक आहे ना तिकडे? बोलणं झालं का तुमचं? मुळात दादाला फोन केला का त्यांनी? अगं वल्ले. भाऊजी कुठे गेलेत? दादा गेला स्टेशनला. आम्ही किती थांबवलं त्याला माहिती, ऐकतच नाही तो. गेले? अगं तो गेला म्हणून सांगितल्यावर एवढी खुश का होतेस? अहो म्हणजे एका अर्थी बरं झालं ना. आता त्या दोघांची भेट होईल. तू काय बोलतेस? जरा नीट सांग आम्हाला. बरं ठीक आहे सांगते. मी ना अनामिका ताईंच्या घरी गेले होते. घरी गेल्या गेल्या मी त्यांचे पायच धरले. मी त्यांना खूप पटवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सगळं पटलंय. आता त्या जाऊन भाऊजींना थांबवणार. भाऊजी थांबणार. वल्ली, थँक्यू. तुझ्यामुळे त्या दोघांची भेट होईल आता. आणि कदाचित दादा इथे थांबायला सुद्धा तयार होईल. थँक्यू सो मच. काय मावशी? खूप चांगलं काम केलंस ग. खरंच थँक्यू. माई मावशी, काम तर मी चांगलं केलंच आहे हो. त्यांची भेट होणार नाही याची बरोबर सोय केली. आता भाऊजी जाणार बँगलोरला आणि मिस अनामिका बसणार इकडे आठवण काढत. काय झालं? थांबलात का दादा? अर्जंट पोचायचं मला. चला चला. अहो मॅडम नाही थांबत आहे, पण त्यासाठी आपल्याला कुठं जायचं आहे ते तर सांगा ना मॅडम. अहो आपल्या एक मिनिट हा.
हे बघ कोणाचा फोन आहे, अनामिका ताईंचा. वल्ली खरंच बदलली अरे, मी त्यांना समजवलं ना म्हणून ते फोन करतात आता मला. फोन चला आधी कट होईल. हॅलो. वल्ली, अगं सौरभ बसनी जाणार आहे हे सांगितलंस, पण बस कुठून सुटणार हे सांगितलंच नाहीस. ते तुम्ही विचारलं नाही ना. अगं आता सांगशील? हॅलो हॅलो. वल्ली बोल ना. वल्ली, 6ची बस आहे, स्वारगेट वरून 6ची बस. दादा स्वारगेटला चला लवकर. हा कुठून जाणार आहे दादा? स्टेशन वरून. मग तू स्वारगेट का म्हणालीस त्यांना? नाही नाही, मी स्टेशन म्हणाले. वल्ली, मी ऐकलंय स्वारगेट. वल्ली, मी अगं बाई, अरे तोच गैरसमज झाला होता. त्यांचा फोन आला मला, त्या स्वारगेटला पोहोचल्या. मी त्यांना सांगितलं होतं भाऊजींची ट्रेन सुटणार आहे स्टेशनवरून, त्या गेल्या स्वारगेटला. पण आता काही गोंधळ होणार नाही, मी त्यांना सांगितलं त्या पोहोचतील स्टेशनला. तू ना नीट ऐकत नाहीस म्हणून असा गैरसमज होतो. सांगितलंय मी, आता जातील त्या स्टेशनला. हे घ्या. हॅलो. हॅलो. हा, तुम्ही पुणे स्टेशनला पोहोचलात ना? अरे मी नाही, दादा ट्रेननी चाललाय ना, तर तुम्ही पुणे स्टेशनला पोहोचा लवकर. अरे देवा, बर बर. दादा प्लीज जरा पुणे स्टेशनला चला. अहो तुम्ही स्वारगेट बोलला होता ना, स्वारगेट आहे हे. ते माहितीये मला, पण आता पुणे स्टेशनला जायचंय. काय मॅडम मस्करी लावली का? आधी बोलला स्वारगेट आणि आता बोलताय पुणे स्टेशन. एक काम करा, तुम्ही दुसरी रिक्षा बघा. अहो दादा, मला खूप अर्जंटली पोहोचायचंय, घाई आहे हो, जरा चला ना प्लीज. अहो मॅडम, ही माझी रिक्षा आहे, पुणे दर्शन बस नाहीये सिटीवर फिरवायला. बघा मीच चाललो होतो धनकवडीला, म्हणून मी स्वारगेटचं भाडं घेतलं. काम करा, तुम्ही दुसरी रिक्षा बघा. हा, हे घ्या. सुट्टे नाहीत. ठेवा तुमच्याकडेच, असू द्या. रिक्षा रिक्षा. ओ लवकर, पुणे स्टेशनला चला. विचार ना, सौ अनामिका आकाश जोशी माझ्या प्रेमात पडणार का? तुम्ही लग्न कराल माझ्याशी? ओ दादा, ही बँगलोरची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर लागली? माहिती नाही मला. एक्सक्यूज मी, ही बँगलोरची ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्म?
काय रे पट्या, एकदा भेटला तरी असतास. मान्य मी नाही बोलले तुझ्याशी, नाही उचलले फोन. न भेटता असा कसा गेलास? किमान एकदा आवाज तरी ऐकला असता तुझा. प्रवाशांनी कृपया इकडे लक्ष द्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर बसलेल्या मिस अनामिकांनी खास लक्ष द्या. ही जाहीर सूचना आपल्यासाठी आहे. आपल्या ठीक मागे असलेल्या सूचना कक्षात आपण ताबडतोब यावे अशी आपणास नम्र विनंती. सूचना समाप्त.